अधिक मासाचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पोथी पुराणात आहेत. त्या सर्वांचं सार एकच की या विशेष महिन्यात प्रत्येकानं काहीतरी विशेष त्यागाचं, आरोग्याचं, मनःशांतीचं असं पुण्यकार्य केलं पाहिजे. त्यामुळं धर्माचरण वाढून सर्वांचं कल्याण होईल. ऐका ही अधिक मासाची प्राचीन कहाणी. ही घडवली चंद्रसूर्याने, तिला मान दिला देवाने. मग ही कोणाला सांगितली कोणी, ते आता चित्त देऊन ऐका. तपोवनात ऋषीमुनी बसले होते. तिथं व्यास महर्षी आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रतनियम अशी खूप पुण्यकर्मे करायची आहेत. ऋषीमुनींना नवल वाटलं. त्यांनी विचारलं, वर्षाचे महिने 12, त्यात पुरुषोत्तम महिन्याचं नावच नाही. मग हा कोणता 13वा महिना आणि त्यातच जास्त पुण्यकर्म करण्याचं काय महत्त्व आहे? व्यास म्हणाले, चंद्रसूर्याच्या गतीमुळं दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवला आहे. तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. आता त्या 13व्या महिन्याची सांगतो कहाणी. नीट ठेवा ध्यानी, त्याला मान राखावा सर्वांनी. मला सांगितली नारद मुनींनी. सारेजण शांत बसले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षींनी सांगितले, नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते. त्यांनी पाहिलं की या मृत्यूलोकातली माणसं आपापल्या पापपुण्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःख भोगीत आहेत. पण सुखी लोकांपेक्षा या जगात दुःखी लोकच जास्त. त्या सर्वांची दुःख कोणत्या उपायाने नाहीशी होतील याचा विचार करीत नारद मुनी वैकुंठाला गेले. तिथं भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच वेळ जयघोष नारदांनी केला. मग विष्णू भगवानाला नारद मुनी म्हणाले, देवा, तुम्ही सर्वश्रेष्ठ असताना तुम्ही परत कोणत्या देवाची ध्यानधारणा करता? कोणाचं चिंतन आणि ते कशासाठी तुम्ही करता? भगवान विष्णू म्हणाले, नारदा, आता हा अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम त्याचं मी ध्यान चिंतन करतो आहे. त्यांच्या कृपेने सर्वांची दुःख नाहीशी होतील. सर्वांना आरोग्य, सुखशांती, समाधान प्राप्त होईल. त्या अधिक मासाचं महत्त्व आहेच तसं. नारद म्हणाले, देवा, त्याच हेतूने मी आलो आहे. मृत्यूलोकातील सर्व माणसांचं कल्याण करणाऱ्या त्या अधिक मासाची कहाणी मला सांगा. मग त्या पुरुषोत्तमाचं महत्त्व मी सर्वांना सांगेन आणि सर्वांना सुखाचा मार्ग दाखवीन. मग विष्णूंनी सांगितलं, चंद्रसूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यास दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावाच लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून त्याला मलीन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्नकार्यादी मंगल कामे करीत नाहीत. असा तो अधिक मास खूप दुःखी कष्टी झाला आणि तो माझ्याकडं आला. मी त्याला गोलोकात नेलं. त्या गोलोकात एक दिव्य ज्योत आहे. तिच्यात रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन त्या मलमासाला घडविलं. त्यामुळे चमत्कार असा झाला की त्या मलीन महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचंच दिव्य रूप मिळालं. परिसामुळं लोखंडाचं सोनं व्हावं तसं झालं. तो मलीन मास कालगणनेचा मिलन मास ठरला. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम गोपालकृष्णानं वर दिला की जे लोक या महिन्यात तीर्थस्थान, उपवास, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाच्या कृपेने मुक्ती मिळेल. त्यांच्या त्या जीवनाचं सार्थक होईल. चे मनोरथ पूर्ण होतील. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणी कोणती पुण्यकर्मे केली आणि त्यांची फळं त्यांना कशी मिळाली ते आता सांगतो. ती कहाणी ऐका. व्यासांनी सांगितलं. सारेजण शांत बसून ऐकू लागले. प्रिय देशाचा राजा दृढधन्वा, राणी गुणसुंदरी दोघंही अतिशय आनंदात असायची. अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, सर्वत्र सुखशांती. पण जास्त सुखसुद्धा कोणाकोणाला खूपत असतं. राजाला नेहमी शंका यायची, आपल्याला हे इतकं वैभव कशामुळे मिळालं?
जगात सर्वत्र दुःख भरलेलं असताना आपणच एवढे सुखी कसे? आजचं हे सुख उद्याचं दुःख तर नाही ना होणार? याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. राणी समजूत घालायची, म्हणायची हे आपलं भाग्य. तरीही राजा सतत गुंग असायचा. सुख सुख, आपल्या वाट्याला हे इतकं वैभव का, कशासाठी? एके दिवशी राजा शिकारीला गेला. खूप दमला. तलावाच्या काठावर एका विशाल वृक्षाखाली बसला. विश्रांतीच्या वेळीही त्याचं ते विचारचक्र चालूच होतं. तेवढ्यात एक पोपट आला. फांदीवरून बोलू लागला, महाराज, तुमचं हे वैभव, हे इतकं सुख म्हणजे केवळ इंद्रियांचं सुख आहे. आत्म्याचं सुख वेगळं असतं. शरीर सुखापेक्षा मनाची शांती श्रेष्ठ असते. ते पारमार्थिक समाधान मिळवण्यासाठी मी धर्मकृत्ये केली पाहिजेत. सुखोपभोगापेक्षा वासनांचा त्याग करून दानधर्म करा. ती पुण्याई पुढील जन्मी उपयोगाला येईल. पोपटानं सांगितलेलं ते तत्वज्ञान राजानं शांतपणे ऐकून घेतलं. पोपट उडून गेला. राजा परत राजधानीत आला. अंतपुरात एकांतात त्यानं ही हकीकत राणीला सांगितली. राणी म्हणाली, हेही आपलं भाग्यच. पोपटानं सांगितलं तेही खरंच. आपण या खाण्या लेण्याच्या चैनीत सुख मानून राहतो, पण खरं सुख म्हणजे मनाची शांती. हे तत्वज्ञान सांगणारा तो पोपट म्हणजे होता तरी कोण? त्यानं आपल्यालाच हे असं का सांगितलं असेल? राजा राणी पुन्हा याच विचारचक्रात गुंग झाले. एके दिवशी वाल्मिकी मुनी राजवाड्यात आले. राणी गुणसुंदरीनं त्यांचं यथायोग्य स्वागत केलं. राजा दृढधन्वा मात्र नेहमीप्रमाणे विचारतंत्रीत गुंगून पडला होता. राणी म्हणाली, मुनिवर्य, हे असं इतकं सुख, एवढं वैभव आम्हाला कशामुळे मिळालं? हे सुख आम्हाला का खुपत आहे? त्या पोपटानं राजाला तसं का सांगितलं? तो पोपट वाल्मिकी मुनींनी राणीला शांत बसण्यास सांगितले. त्यांनी ध्यानधारणा केली. राजा राणी मुनिवर्यापुढे बसली. मग वाल्मिकी मुनींनी सांगितलं, तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचं हे फळ आहे. द्रविड देशात ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही सुदेश आणि गौतमी आनंदात राहत होता. बरेच दिवस झाले, पण पोटी पुत्रसंतान झाले नाही, म्हणून तुम्ही दुःखी झाला. मग भगवान विष्णूंची तुम्ही खडतर आराधना केली. विष्णू प्रसन्न झाले, पण पुत्रसंतानापेक्षा इतर काहीही मागा असं म्हणाले. मग गरुडाने मध्यस्थी केली. म्हणाला, प्रभू, भक्तांची इच्छा पूर्ण करण्यातच तुमचं महत्त्व आहे. सुदेव गौतमीला पुत्रसंतान दिलंच पाहिजे. मग भगवान म्हणाले, तथास्तु. पुत्रसुख आणि पुत्रशोकही. पुढे गौतमीला पुत्र झाला. त्याचं नाव शुकदेव. तो सुंदर, हुशार, सद्गुणी शुकदेव 12 वर्षे उत्तम शिकला. पण एके दिवशी नदीत पोहताना तो बुडून मरण पावला. पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन गौतमी आणि सुदेव नदीकाठीच शोकमग्न होऊन बसले. कितीतरी दिवस. वरून पर्जन्यधारा, ते स्नान, तो उपवास, तो नेमधर्म, तो अधिक महिना होता. पुरुषोत्तम मासात ते पुण्यकर्म त्यांना अनायासेच घडलं. भगवान मुरलीधर पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांनी शुकदेवाला जिवंत केले आणि पुढील जन्मी सुदेव गौतमीला राजाराणी होण्याचा वर दिला. अशी तुमची पुण्याई. पूर्वजन्मीच्या पुण्याईचं हे फळ. तो पोपट म्हणजे पूर्वजन्मीचा तुमचा पुत्र शुकदेव. त्याच्या त्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात स्नान, दान, त्याग वगैरे पुण्यकर्मी करा, म्हणजे तुम्हाला शांती, समाधान लाभेल. अशा प्रकारे कळत नकळत जरी अधिक मासात आपल्या हातून कोणतंही पुण्यकर्म घडलं तरी भगवान पुरुषोत्तम त्या व्रतनियम करणाऱ्या भाविकाचं कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावं. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.